अजित पवार यांच्या पुण्यातल्या आमदारांवर धोक्याची घंटा सध्या आहे असं समजतंय। कारण एकाही आमदाराला लोकसभेला मताधिक्य देता आलेलं नाही। अजित पवारांच्या 6 आमदारांच्या मतदारसंघांमध्ये किंवा विधानसभेच्या या मतदारसंघांमध्ये मताधिक्य घटलंय। पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवार गटाच्या एकाही आमदाराला त्याच्या मतदारसंघातून स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य देता आलं नाही। दस्तूरखुद्द अजित पवार सुद्धा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीमधून तब्बल 47,381 मतांनी पिछाडीवर राहिल्या। पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवार गटाचे शिरूर मतदारसंघात जुन्नरमध्ये अतुल बेनके, आंबेगाव दिलीप वळसे पाटील, खेडमध्ये दिलीप मोहिते, हडपसरमध्ये चेतन तुपे, तर बारामती मतदारसंघात इंदापूरचे दत्तामामा भरणे, बारामतीत स्वतः अजित पवार हे सगळे आमदार आहेत आणि यापैकी एकाही आमदाराला आपल्या उमेदवारासाठी म्हणून आपल्या विधानसभेच्या मतदारसंघातून मताधिक्य आणता आलेलं नाही। प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून अपडेट्स घेऊया। बालाजी, 6 पैकी एकाही ठिकाणी आपल्या आमदाराला खासदारपदाला म्हणून इच्छुक असणाऱ्या किंवा निवडणुकीला उभ्या असलेल्या माणसासाठी मताधिक्य आणता आलं नाही। विधानसभेला सुद्धा हेच चित्र राहिलं तर फार विदारक अवस्था होऊ शकते पक्षाची। नक्कीच अजित पवार यांनी ज्या 2 जागा प्रतिष्ठेच्या केल्या होत्या त्या होत्या शिरूर आणि बारामती लोकसभा। कारण अजित पवारांच्या जिल्ह्यातच ह्या सगळ्या 2 लोकसभा येत होत्या आणि या दोन्ही ठिकाणी अजित पवारांच्या उमेदवाराचा पराभव झालाय। या पराभवाची कारणमीमांसा आता शोधली जात आहे। त्यामध्ये जे आमदार आहेत त्या आमदारांनी कुठलंही मताधिक्य वाढवून दिलं नाही, त्याचा परिणाम पराभवामध्ये झाल्याची भावना कार्यकर्त्यामध्ये आणि पक्षामध्ये आहे आणि त्याचं कारण आता शोधणं सुरू झालेलं आहे। स्वतः अजित पवार ज्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बारामती विधानसभेचं नेतृत्व करतात त्याच ठिकाणी 47,000ची जी पिछाडी आहे ती त्यांच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मिळालेली होती। शिरूर लोकसभेमध्ये जे अजित पवारांचे आमदार आहेत ते अतुल बेनके, दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते, त्याचबरोबर चेतन तुपे यांच्या सुद्धा कामगिरीवर लक्ष होतं आणि बारामतीमध्ये इंदापूरमध्ये दत्तामामा भरणे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्या व्हिडिओचा सुद्धा खूप मोठा परिणाम या सगळ्या मताधिक्यावर झाल्याचं बोललं जातंय। त्यामुळेच ही विदारक अवस्था लोकसभेचे निकाल लागल्यानंतर अजित पवार गटाची आपल्याला पाहायला मिळाली। आता विधानसभेला ते नेमकं काय वेगळं करतात हे पाहावं लागेल। धन्यवाद बालाजी दिलेल्या तपशिलांसाठी।